व्हिडिओ टाकायला मला उशीरच झाला। आज आहे एकादशी। हा काही आजचा नाही आहे व्हिडिओ, हा शुक्रवारचा आहे। काल पण शनिवार होता, तर मी शुक्रवारी अंड्याची चटणी बनवली होती। व्हिडिओ टाकायला उशीर झाला। आता मी कढईमध्ये तेल टाकले, कांदा टाकलाय आणि कांदा भाजते। अशी छान आपण अंड्याची चटणी बनवूया। अशा पद्धतीने बनवली तर अंड्याची चटणी खूप छान होते। आता टोमॅटो घातलाय, कांदा थोडा भाजत आला की टोमॅटो घातलाय, अंडी पण टाकले। 2 अंड्याचीच करणार आहे। आता अंड घातले आणि आता आपण ह्याला छानसं भाजून घेऊया। लगेच काही त्याच्यात ॲड नाही करायचं। आता सगळं मटेरियल भाजून छानपैकी घेऊया। अंड खमंग अंड भाजलं ना की अंड्याची चटणी खूप छान लागते। असं पहिलं छान भाजून घ्यायचं। आता भाजून झालेलं आहे छानपैकी। आता आपण त्याच्यात ॲड करूया। आता 1 चमचा तिखट घालते मी, काळं तिखट। 1 चमचा काळं तिखट टाकले, अजून अर्धा चमचा थोडीशी टाकते, कारण ते विकतचं आणले तिखट, घरचं संपलंय ना, मग ते जरा गोड असतं तिखट, विकतचं तिखट। आता थोडंसं मीठ घालूया चवीनुसार आणि हळद घालूया। हळद थोडीशी टाकली झाली। आता भाजूया छानपैकी। पहिलंच तर अंड भाजून घेतलेलंच आहे, आता काय थोडंसंच भाजायचं, जास्त काही भाजत बसायचं नाही आहे। आता कोथिंबीर ॲड करूया। आता झाली आपली अंड्याची चटणी तयार। छान सोपी आहे, पण पहिलं अंड थोडंसं भाजून घेतलं ना, मगच सगळं मटेरियल ॲड करायचं, मग अंड्याची चटणी खूप टेस्टी छान होते। अशा पद्धतीने अंड्याची चटणी बनवा।